everyone. Today we are going to see about the advantages and disadvantages of the president. आपण सोर्सेस पाहत आहोत. आपलं हे मॉड्यूल सेकंड आहे. याच्यामध्ये आपण सोर्सेस ऑफ लॉ पाहिलेले आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं लेजिस्लेशन, त्याच्यानंतर पाहिले कस्टम आणि आता पाहत आहोत आपण प्रेसिडेंटचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस काय ते आपण पाहणार आहोत. आता ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय तर फायदे. प्रेसिडेंट्स इनॅबल्स द जज टू रिशेप द लॉ अकॉर्डिंग टू नीड ऑफ द टाईम. प्रेसिडेंट काय करतं, इनॅबल्स मदत करतं कशासाठी, जजेसला टू रिशेप द लॉ अकॉर्डिंग टू द नीड ऑफ टाईम. जशी जशी गरज आहे त्या पद्धतीने जजेसला मदत करण्याचं हे काम करत असतं. द बाइंडिंग अथॉरिटी ऑफ प्रेसिडेंट्स मे पुट चेक ऑन द आर्बिटरी डिस्क्रिशन ऑफ द जजेस. जजेसचे आर्बिटरी डिस्क्रिशन्स आहेत त्याच्यावर सुद्धा बाइंडिंग फोर्स हे अप्लाय करतं. The binding authority of presidents may put check on the arbitrary discretion of the judges. Third one is presidents provide flexibility to the law to adapt itself to new environment. कायद्याला सुद्धा नवीन एन्व्हायरमेंटची संलग्न होण्यासाठी प्रेसिडेंट मदत करत असतं. प्रेसिडेंट्स आर मोस्टली बेस्ड ऑन कस्टम्सवर हे प्रेसिडेंट बेस्ड असतात. अँड जनरल प्रॅक्टिस ऑर कंडक्ट ऑफ द पीपल अँड नॉट ओनली द ओपिनियन ऑफ जजेस. जजेसचं जे कंडक्ट आहे, पीपलचं जे कंडक्ट आहे त्याच्यावर सुद्धा हे प्रेसिडेंट बेस्ड असतात, फक्त जजेसच्या याच्यावर अवलंबून नसतात. प्रेसिडेंट ब्रिंग सर्टन्टी अँड सिम्प्लिसिटी इन द लॉ. प्रेसिडेंट काय करतं, खात्रीशीरपणा आणतं लॉमध्ये. लोकांना माहिती पडतं की अशी एखादी केस आधी झालेली आहे आणि या केसमधूनच आपलं डिसिजन होणार आहे. प्रेसिडेंट ब्रिंग सर्टन्टी अँड सिम्प्लिसिटी इन द लॉ. They provide useful guidelines to the judges for कशासाठी गाईडलाईन प्रोव्हाइड करतात, फॉर द डिसिजन मेकिंग. ओके, फॉर द डिसिजन मेकिंग लिहायचं राहिलेलं आहे, फॉर द डिसिजन मेकिंग. ओके, आता डिसॲडव्हान्टेजेस ऑफ प्रेसिडेंट पाहणार आहोत आपण. द फॉर्म ऑफ लॉ मेड थ्रू प्रेसिडेंट इज नॉट सिस्टमॅटिक लाईक लेजिस्लेशन. हे लेजिस्लेशन इतकं सिस्टमॅटिक नसतं, पण इट इज द स्कॅटर्ड फॉर्म. लॉ इज टू बी डिस्कवर्ड फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ द डिसिजन्स. हे पहा, कायदा हा नेहमी डिफरंट पार्ट डिसिजन दिलेला आहे त्याच्यामधून हा कायदा शोधला जातो. द लॉ मेड थ्रू प्रेसिडेंट ऑपरेट रेट्रोस्पेक्टिव्हली. जे रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय तर जेव्हा ते डिसिजन दिलं गेलं त्याच्यानंतर ते वापरलं जातं. त्या डिसिजनच्या आधी जे डिसिजन झालं त्याच्यावर काही परिणाम होत नाही. फॉर एक्झाम्पल पहा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा आलेला होता. जर एखाद्या व्यक्तीने हिंदू व्यक्तीने एखाद्या दुसरं लग्न केलं तर त्या कायद्यावर याच्यावर प्रतिबंध होता. तो कायदा समजा फॉर एक्झाम्पल 1956ला आला असेल, पहा ते ॲक्युरेट डेट नाही आहे, बट त्या दिवशी आला असेल, तर जर एखाद्या व्यक्तीने तो कायदा ॲप्लिकेबल झाला दुपारी 3 वाजता, पण एखाद्या व्यक्तीने त्याच्या आधी म्हणजे 11 वाजता जर दुसरं लग्न केलेलं असेल तर त्याला मात्र तो कायदा ॲप्लिकेबल नाही. याचा इफेक्ट कसा आहे, रेट्रोस्पेक्टिव्ह, पुढे जाण्यासाठी आहेत. मागचे काय डिसिजन याच्यामध्ये येत नाही. सगळेच कायदे बरेच अंशी रेट्रोस्पेक्टिव्ह असतात, पण टॅक्स लॉ जे आहेत ते रेट्रोस्पेक्टिव्ह नसतात, कारण आधीचे टॅक्सेस लोक बुडवतील जर कायदे आले तर. ओके, हेन्स इट ओव्हरलुक द फंडामेंटल रूल ऑफ नॅचरल जस्टिस दॅट लॉ मस्ट बी नोन बिफोर इट इज ॲक्च्युली एन्फोर्स. लोकांना माहिती होऊ देऊन नंतर हा कायदा ॲप्लिकेबल केला जातो. अकॉर्डिंग टू फ्रेडरिक पोलॅक, द लॉ बेस्ड ऑन केस लॉ इज इनकम्प्लीट बिकॉज द जजेस टेक इन टू कन्सिडरेशन ओनली दोज फॅक्ट्स विच आर इन्व्हॉल्ड इन द केसेस बिफोर देम. जजेसच्या समोर ज्या केसेस असतात तेवढ्याच एक ते पाहतात, म्हणजे तो फार ॲप्लिकेबल असतोच असा नाही. द डेव्हलपमेंट ऑफ लॉ थ्रू केस लॉ इज सर्टन but more or less depends upon the chance. Okay, चान्सवर डिपेंड असतात. Sometimes erroneous decision of Supreme Court create practical problems for the surrounding judges. सुप्रीम कोर्टाने कधी डिसिजन दिले असतात आणि ते फार प्रॉब्लेम क्रिएट करतात. The validity of law made by case law depends on the number of factors. Some factors weaken the authority of president and the subordinate court has to face कन्फ्युजन इन डिसाइडिंग केसेस. कधी या प्रेसिडेंटच्या वापरामुळं जजेस कन्फ्यूज होतात आणि त्यामुळं त्या केसेसवर त्याचा परिणाम होतो. दीज आर द डिसॲडव्हान्टेज ऑफ द
प्रेसिडेंट. याचा अर्थ फायदा नाही असं नाही, आपल्या प्रेसिडेंटशिवाय केसेस पूर्ण होऊच शकणार नाही, कारण प्रेसिडेंट असेल तरच आपण पुढं केस पाहू शकतो. कारण आपल्यालाही कळायला पाहिजे ना, आधी अशी केस झाली आहे त्यावेळेस काय डिसिजन दिलं गेलं आहे, आणि ते डिसिजन आता काय करायचं आहे आपल्याला प्रॉपर वेनी पुढं चालू करायचं आहे. पहा इथं आपला प्रेसिडेंट संपतो. तुमच्या याच मॉड्यूलमध्ये रेशिओ डिसिडेंडी आणि ऑबिटर डिक्टा असे 2 दिलेले आहेत. डिपेंड ऑन द प्रेसिडेंटचेच पार्ट्स आहेत हे. रेशिओ डिसिडेंडी हे नाव जरी वेगळं वाटलं तरी पण पहा हे शॉर्ट नोटला येतं तुम्हाला. द वर्ड रेशिओ कम्स फ्रॉम द वर्ड रॅशिओसिनेट विच मीन्स रिझन, कारण. दॅट द वर्ड डिसिडेंडी सिग्निफाईज डिसिजन. पहा रेशिओसिनेट म्हणजे काय, रिझन, अँड डिसिजन. डिसिडेंडी म्हणजे काय, डिसिजन. रिझन, डिसिजन दिलं त्याच्या मागचं काय कारण आहे, जजेसनी असं डिसिजन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मागे काय रिझन होतं की त्यांचं डिसिजन असं झालेलं आहे, हे आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. द रेशिओ डिसिडेंडी इज द रिझन फॉर द डिसिजन. रेशिओ डिसिडेंडी इज द जनरल लीगल प्रिन्सिपल अप्लाइड इन अ पर्टिक्युलर डिसिजन. It is the rule of law which the court regarded as governing the case in question. पहा प्रेसिडेंट वापरताना जजेसनी त्यावेळेस असं डिसिजन का दिलं, आपण जे प्रेसिडेंट वापरणार आहोत त्याचं कारण काय आहे, त्याच्या मागचं कारण शोधण्यासाठी काय रेशिओ डिसिडेंडी. जर ते कारण प्रॉपर असेल, जज बायस नसेल, काही इश्यूज झाले नसतील, तर ते डिसिजन ॲज अ प्रेसिडेंट म्हणून वापरण्यात येणार आहे. एक्झाम्पल पहा, रे सिंग्सवर्थ 1935ची केस आहे. मेरी सिंगवर्थ वॉज मर्डर्ड बाय हर सन. मेरी सिंगवर्थ आहे ही तिच्या मुलांनीच तिचा मर्डर केला. 1935ची केस आहे. क्वेश्चन वॉज वेदर द सन कुड इनहेरिट हर इस्टेट. मुलगा तिच्या प्रॉपर्टीचा वारस होऊ शकतो का, ज्याने आपल्याच आईचा मर्डर केला त्या व्यक्तीला आपण वारस नेमू शकतो का. द कोर्ट हेल्ड दॅट ही कुड नॉट ऑन द रिझनिंग. हे रिझनिंग नाही, रेशिओ डिसिडेंडी आहे इथं. दॅट नो वन इज एंटायटल टू फॉर्म हिज ओन रॉंग. त्याच्या ओन रॉंगबद्दल त्याला अवॉर्ड कधीच दिलं जाणार नाही. त्याने स्वतःच्या आईचंच हे केलं होतं, मर्डर केलं होतं, आणि त्याने ती मेल्यानंतर त्यांनी चिठ्ठी पाहिली होती, तिचं मृत्यूपत्र पाहिलं तर तिने सगळी प्रॉपर्टी त्या मुलाच्या नावे केली होती, आणि त्या मुलांनी प्रॉपर्टीसाठी आईचा मर्डर केला होता. सो वेदर त्याची प्रॉपर्टी त्याला दिली जावी का, जर जे डिसिजन आहे ते कुठल्या सर्कमस्टन्सेसमध्ये घेतलं गेले हे विचार केला जातो रेशिओ डिसिडेंडीमध्ये. कॉमनली तिचा वारस कोण होता, तिचा मुलगाच, पण त्याने वेळ पाहिली नाही, किंवा जर कायद्याने तोच वारस असताना सुद्धा त्याला त्या प्रॉपर्टीपासून डिप्राईव्ह केलं गेलं, त्याला वेगळं पाडलं गेलं, त्याला ती प्रॉपर्टी दिली गेली नाही. याचं मागचं मोठं कारण काय, वाय जस्ट टेक दॅट डिसिजन. व्हॉट इज द रिझन बिहाइंड टेकिंग दॅट डिसिजन. ते डिसिजन का घेतलं गेलं याचं उत्तर याच्यात सांगितलं आहे की नो वन इज एंटायटल्ड टू फॉर्म हिज ओन रॉंग. तुमच्या चुकीच्या बदल्यात तुम्हाला अवॉर्ड कसं मिळणार बरं, नाही मिळणार. सो ही इज डिप्राइव्ड फ्रॉम दॅट प्रॉपर्टी. ओके, हे आहे प्रेसिडेंट वापरताना पाहण्याचं कारण. कारण प्रेसिडेंट कुठलंही वापरून चालणार नाही. तुम्ही जेव्हा केसेस लढवाल त्यावेळेस तुम्हाला पण हे पाहायचं आहे की वाय दिस डिसिजन हॅपन्स. त्याच्यानंतर ब्रिजेस वर्सेस होकवर्थची केस आहे 1851ची. कस्टमर फाउंड मनी ऑन द फ्लोर ऑफ शॉप. एका माणसाला शॉपच्या फ्लोअरवर जमिनीवर पैसे सापडले. द कोर्ट अप्लाइड द रूल फाइंडर्स कीपर्स. फाइंडर्स कीपर्सचा रूल आहे कॉन्ट्रॅक्टमध्ये झालेला. जेव्हा एखादी वस्तू तुम्हाला सापडते तेव्हा ती तुमच्या मालकीची लगेच होत नाही, तुमच्याकडे कीपिंग करण्यासाठी आलेली असते. तुमचा त्याच्यावर मालकी हक्क नसतो. तुम्हाला काय काम करायचं असतं, त्याच्या ओनरला शोधायचं असतं आधी. जर ओनर सापडला नाही तर ती मोठी अमाऊंट असेल तर ती तुम्हाला पोलीस स्टेशनला जमा करायची असते. आणि हो तिथं पण कोणीच सापडलं नाही बरेच हे करून तर ती वस्तू तुमची होते, त्याच्या आधी बिलकुल होत नाही. फाइंडर्स कीपर दॅट द रेशिओ रिझन द अवॉर्डेड द मनी टू द कस्टमर. त्यावेळेस अवॉर्ड केलं जातं, काही दिलं जातं, कारण त्यांनी एवढा इमानदारी दाखवली तर त्याचा अवॉर्ड त्याला मिळणारच आहे. रादर दॅन टू द शॉपकीपर. शॉपकीपरला नाही अवॉर्ड मिळणार, पण ते पैसे कुणाला सापडलेत, त्या कस्टमरला सापडलेत आणि इमाने इतबारे त्याने ते रिटर्न केलेले आहेत. तर अवॉर्ड कुणाला मिळणार आहे, शॉपकीपरला नाही, त्या कस्टमरला मिळणार आहे, जरी ते प्रिमायसिस शॉपकीपरचं असलं तरीसुद्धा. द रेशिओ डिसिडेंडी इज द हार्ट ऑफ द प्रेसिडेंट अँड अथॉरिटी ऑफ द प्रेसिडेंट
means that vital means important part, the general legal principle behind the decision, namely the ratio. प्रेसिडेंट रेशिओ डिसिडेंटी हा महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या प्रेसिडेंटमधला. कारण शोधायचे वाय दिस डिसिजन हॅपन्स. का बरं कस्टमरलाच द्यायचे ते पैसे, फाउंडर याला ज्याचे जो ओनर आहे त्याला नाही द्यायचे, जमिनीचे ओनर. त्या जमिनीच्या ओनरने इमानदारीचा काही संबंधच येत नाही. त्यामुळे हे कुणाला मिळणार आहे? ऑफकोर्स अवॉर्ड गोईंग्स टू कस्टमरला ते अवॉर्ड मिळणार आहे. इट इज वेल एस्टॅब्लिश दॅट इफ अ जज गिव्स 2 reason फॉर दिस डिसिजन बोथ आर बाइंडिंग. पहा, जजेसनी 2 डिसिजन दिले असतील एकाच केसमध्ये तर दोन्ही सुद्धा कसे आहेत? बाइंडिंग आहेत. इट इज नॉट परमिसिबल टू पिक आउट वन ॲज बिंग बेटर रिझन. एखाद्याने एखाद्याची वस्तू उचलणं हे काही गुड रिझन नाही, चांगलं नाही. अँड इग्नोर द अदर वन. किंवा एक इग्नोर करणं पण ठीक नाही. खूप मोठं अमाऊंट आहे, काही पडलेली आहे, त्याने ती उचलून घेतली, त्याने तो फाइंडर शोधला आणि त्याने मालक शोधला, हे त्यांनी गुड थिंग केली, पण काही गरजही नव्हती ना उचलायची. लॉर्ड सालमंड हे नाव सारखं लिहायचं आहे कुठे पण आठवलं की, बाय अ कोर्ट फॉर अ डिसिजन बोथ शुड बी ॲक्सेप्टेड ॲज अ पार्ट ऑफ रेशिओ डिसिडेंडी. दोन्हीचे पण काय, दोन्ही व्ह्यूज बरोबर आहे. का उचललं, का नाही उचललं, हे दोन्ही व्ह्यूज बरोबर आहेत. त्यामुळे जजेसनी जर 2 डिसिजन दिले असतील तरीसुद्धा ते आपल्याला मान्य करायचे आहेत. जेकोब वर्सेस LCC 1950ची केस आहे. डायस गिव्ज अ सुपर्ब एक्झाम्पल. डायस म्हणजे कोर्टाने खूप चांगलं एक्झाम्पल दिलं या केसमध्ये. ही सेज इन ॲन ॲपेलेट कोर्ट ईच ऑफ द 5 जजेस गिव्ज अ डिफरंट रिझन. पहा, ॲपेलेट कोर्टामध्ये केस गेली आणि 5 जज होते, 5 जजचा बेंच होता आणि प्रत्येक जजनी वेगवेगळं डिसिजन दिलेलं आहे फॉर अरायव्हिंग ॲट द सेम रिझल्ट अँड विदाउट disagreeing with the reasons given by other four. तो म्हणाला की मी बाकी सगळेजण म्हणाले की बाकी 4ही जणांशी 4 डिसिजनशी मी सहमत आहे, पण हे माझं डिसिजन आहे. आता पहा या केसमध्ये काय झालं. सच अ केस मे बी सेड टू हॅव 5 कॉम्पेटिंग रिझन्स. 5 कॉम्पेटिंग रिझन्स होते अँड अ सबसिक्वेंट कोर्ट मे अडॉप्ट एनी ऑफ देम. 5 पैकी कुठलंही डिसिजन जज ॲडॉप्ट करू शकता. बाकी दुसरे सबऑर्डिनेट जजेस आहे जे लोक हे प्रेसिडेंट वापरणार आहेत ते ॲडॉप्ट करू शकतात. कारण की काय, या 5ही जणांचं जज डिसिजन हे कसं होतं? कॉम्पिटंट होतं. ते म्हणाले की आम्ही डिसॲग्री नाहीच, वी आर ॲग्री विथ अदर वन्स डिसिजन. म्हणजे 5च्या 5 डिसिजन होते आणि सबऑर्डिनेट कोर्ट आता काय करणार आहे? कुठलंही एक त्यांना जे जमेल ते डिसिजन वापरणार आहे फॉर द पर्पज ऑफ डिसाइडिंग द केस बिफोर इटसेल्फ. ओके, कळालं हे? म्हणून ही केस कशी आहे? सुपर्ब केस आहे, सुपर्ब एक्झाम्पल ऑफ रेशिओ डिसिडेंडी. हे केस लिहायची आहे तुम्हाला. सालमन ड्रॉज आर अटेन्शन टू द फॅक्ट दॅट रेशिओ डिसिडेंडी इज द रिझन फॉर द डिसिजन. रेशिओ डिसिडेंडी काय? रिझन फॉर द डिसिजन आहे ॲज अ गिव्हन बाय द जज इन ॲन ॲक्च्युअल सूट. ॲक्च्युअल सूटमध्ये जे काही डिसिजन दिले गेले ते रिझन आहे. दिस मीन्स that the ratio is created by the judge and not by the academic writers, lawyers, etc. लॉयर्स उठून डिसिजन देतील ते अमान्य आहे, रायटर्स काही डिसिजन देतील ते अमान्य आहे. इथं फक्त ऑथेंटिक डिसिजन कुणाचं मानायचं आहे? कुणाचं डिसिजन प्रेसिडेंट म्हणून वापरायचं आहे? तर ते आहे ओनली जजेसचं. ते जेव्हा डायसवर बसतात, जेव्हा एखादी केस हँडल करतात आणि त्यानंतर ते लोक जे डिसिजन देतात, इट इज ॲक्सेप्टेबल ओनली. ओके, सो हाव एव्हर लर्न दे मे बी. किती शिकलेले असतील तरीसुद्धा त्यांचं डिसिजन मान्य केलं जाणार नाही. फर्दर इट ऑल्सो मीन्स दॅट दे आर क्रिएटेड बाय जजेस ओनली व्हेन ॲक्टिंग ॲज जजेस. त्यांचं डिसिजन कधी मान्य करायचं? जेव्हा ते ॲक्टिंग ॲज अ जजेस, जेव्हा ते चेअरवर बसलेले असतात आणि एखादी केस हँडल करत असतात. दॅट इज व्हेन डिसाइडिंग केसेस अँड नॉट फॉर एक्झाम्पल व्हेन गिविंग लेक्चर्स ऑर अदर ॲड्रेसेस. जजेससुद्धा लेक्चर्स देतात त्यावेळेस जे डिसिजन देतील ते मान्य नाही, किंवा ते संबोधित करतात कुणाला तेही मान्य नाही. तर मान्य काय? इट इज ओनली व्हेन दे आर ॲक्टिंग ॲज जजेस, दे आर सिटिंग ऑन द डायस आणि तिथून ते एखादी केस जेव्हा हँडल करतात त्यानंतरच आपण त्यांचं जे डिसिजन दिले गेले वी कॅन यूज ॲज अ प्रेसिडेंट. ओके, क्लिअर? द फंडामेंटल नोशन इज दॅट द लॉ शूड रिझल्ट फ्रॉम बिईंग
अप्लाइड टू लाईव्ह इश्यूज, जे लाईव्ह इश्यूज आहेत त्यालाच कायदा अप्लाय केला जातो. रेज बिटवीन ॲक्च्युअल पार्टीज अँड आर्ग्यूड ऑन बोथ साईड, दोघांवरही ते ॲप्लिकेबल असतात. तिथं दोन पार्टीज असतात आणि दोघांवरही हा कायदा काय आहे, ॲप्लिकेबल आहे, प्रेसिडेंट ॲप्लिकेबल आहे. मेनी ज्युरिस्ट फॉर एक्झाम्पल मॉन्टोरोज, सिम्पसन एक्सेट्रा आर ऑफ द ओपिनियन, इथं दोघांचं पण दुसरे पण ज्युरिस्टचं ओपिनियन आहे, दॅट रेशिओ डिसेडेंडी मीन्स द रूल ऑफ लॉ विच आदर रिगार्ड. रेशिओ डिसेडेंडी म्हणजे काय, रूल ऑफ लॉ, कायदा विच आदर रिगार्ड, ऑलरेडी त्यांनी यूज केलेला आहे. ॲज बिंग ऑफ बाइंडिंग अथॉरिटी, आणि ही बाइंडिंग अथॉरिटी आहे, आपण प्रेसिडेंट वापरू शकतो. Ratio decidendi is that principle of law on which a judicial decision is based. Ratio decidendi हे प्रिन्सिपल आहे जे ज्युडिशियल डिसिजनवर बेस्ड असतं. अ प्रेसिडेंट हॅज अ रेशिओ डिसिडेंडी, प्रेसिडेंटला रेशिओ डिसिडेंडी असते. दॅट इज बेसिक प्रिन्सिपल ऑन विच इट रेस्ट, ज्या बेसिक प्रिन्सिपलवर ते आधारित आहे त्याला म्हणायचं रेशिओ डिसिडेंडी. द रेशिओ डिसिडेंडी इज द व्हेरी हार्ट ऑफ प्रेसिडेंट. रेशिओ कारण पाहिल्याशिवाय आपण वापरूच शकत नाही ना, उचललं आणि कुठलंही प्रेसिडेंट वापरलं तर ते ऑथेंटिक होणार नाही. आता आपण पाहूया टेस्ट फॉर डिटर्मिनेशन ऑफ रेशिओ डिसिडेंडी. पहा कसं वापरायचं आहे रेशिओ डिसिडेंडी, त्याची काही टेस्ट दिलेली आहे. While it is fairly simple to describe what is meant by the term ratio decidendi, सोपं आहे. रेशिओ डिसिडेंडी म्हणजे काय, तर जजेसनी दिलेलं डिसिजन आहे जे ऑथेंटिक आहे, तेव्हा ते डायसवर असतात, तेव्हा त्यांनी दिलेले सगळे डिसिजन्स हे कसे असतात, सबऑर्डिनेट कोर्टवर बंधनकारक असतात. ओके, इट इज फार लेस इझी टू एक्सप्लेन हाऊ टू डिटर्मिन द रेशिओ ऑफ एनी पर्टिक्युलर केस. पर्टिक्युलर केसचा रेशिओ आपण फार सोप्या पद्धतीने काढू शकतो. देर आर टू मेजर अप्रोचेस ॲज टू हाऊ अ सर्टन द रेशिओ ऑफ अ केस, कशा पद्धतीने काढायचं ते सांगितले, त्याची टेस्ट दिलेली आहे. पहिली आहे रिव्हर्सल केस, दॅट इज प्रोफेसर वाघमारे टेस्ट. वाघमारे नाही, वामबाग आपल्याकडचं नाव नाही, वामबाग टेस्ट. द रिव्हर्सल टेस्ट विच इज इनन्शिएटेड बाय प्रोफेसर वामबाग सजेस्ट दॅट टू डिटर्मिन द रेशिओ. वाघमारे लक्षात मिळव, वामबाग लक्षात राहील तुमच्या, कारण अशी एखादी मिस्टेक कायमस्वरूपी लक्षात राहून जाते. म्हणून इथं काय, तर रिव्हर्सल टेस्ट ही वामबागची केस आहे, नॉट फ्रॉम वाघमारे. वी शुड टेक द प्रोपोजिशन ऑफ लॉ पुट फॉरवर्ड बाय द जज. आपण काय करतो, टेक प्रिपोजिशन ऑफ लॉ पुट फॉरवर्ड बाय द जज अँड रिव्हर्स ऑर नेगेट इट. त्याला रिव्हर्स करून पाहिजे, त्याला नेगेट करून पाहिजे, अँड देन सी इफ द रिव्हर्सल हॅज अल्टर्ड द डिसिजन. ते जे डिसिजन आहे त्याला रिव्हर्स करून पाहिजे, आणि रिव्हर्स करून जर त्याचा अर्थ बदलत असेल तर मात्र ती केस वापरायची नाही. हां, ॲज इट इज राहत असेल, रिव्हर्स फिरवा, सरळ घ्या. जर ते डिसिजन ते आणि तेच राहत असेल then only we can use it as the precedent. If the reversal change the actual decision, then the preposition is indeed the ratio of the case. But in such a reversal has no effect on the decision, the preposition cannot be ratio. Reverse effectच होत नाही रिव्हर्स केल्यावर, तर तो रेशिओ होत नाही. This test is however no helpful when the decision contains only statement of the facts they together with the order that was made. फक्त फॅक्ट्स असतील त्याच्यावर तर ही टेस्ट त्याला ॲप्लिकेबल होत नाही. इट इज ऑल्सो नॉट हेल्पफुल वेअर सेव्हरल रिझन्स आर गिव्हन बाय द कोर्ट फॉर इट्स डिसिजन. खूप कारणं दिलीत, तिथं पण बाइंडिंग होत नाही, तिथं पण प्रेसिडेंट बाइंडिंग करू शकत नाही. द रिव्हर्सल टेस्ट कॅन टेल अस what not the ratio is, but it does not help us to work out what is the precedent. ते फक्त सांगतं, टेस्ट देतं, बाकी काही सांगत नाही. दुसरी टेस्ट आहे द मटेरियल फॅक्ट टेस्ट, ह्याला म्हणतात गुडहार्ट टेस्ट. या टेस्टचे फक्त उल्लेख केले आणि थोडं लिहिलं तरी चालेल. उत्तरामध्ये रेशिओ डिसिडेंडी लिहिताना तुम्हाला हे लिहायचंच आहे, प्रेसिडेंट लिहिताना पण तुम्हाला हे थोडक्यात लिहायचंच आहे. रेशिओ डिसिडेंडीशिवाय तुमचं प्रेसिडेंट पूर्ण होऊ शकत नाही, बिकॉज रेशिओ डिसिडेंडी इज द हार्ट ऑफ युअर प्रेसिडेंट. द मटेरियल फॅक्ट टेस्ट पहा काय काय. द मटेरियल फॅक्ट टेस्ट विच इज इनुन्शिएटेड बाय डॉक्टर A.L. गुडहार्ट contended that ratio is to be determined by ascertaining the fact
ट्रीटेड ॲज अ मटेरियल रिलेवंट बाय द जज. जजनेच ठरवलेलं आहे की मटेरियल फॅक्ट हे कसे आहेत, रिलेवंट आहेत, प्रॉपर आहेत. गुडहार्ट अकॉर्डिंगली प्रोपाउंडेड डिटेल्स rules by which it may be ascertain which fact the judges has found to be material. आणि गुडहार्टने स्वतः त्याचं सांगितलेलं आहे की प्रोपाउंड केलेलं आहे की जजेस जे डिसिजन देतात ते कशा पद्धतीने मटेरियल फाउंड द मटेरियल, त्यातलं योग्य काय ते शोधायचं आहे. Goodhart warns that the test does not suggest that the statement of the rule of law or the reason given by the judge must be ignored. ते म्हणतात की जजचं डिसिजन इग्नोर नाही करायचं इथे. ऑन द फॉर द जजेसचं जे डिसिजन आहे, Goodhart contend that the statement of law and the judge's reason are of importance. They furnish us with the guide for determining which facts the judge considered material and which immaterial. गुडहार्टने जे काही डिसिजन दिलेत, जे काही नियम सांगितले, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की जजेसनी सांगितलेलं कुठलं मटेरियल आहे कुठलं नाही. पुढचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.